विभागाने एक शासन निर्णय काढला आणि ई-केवायसी साठी मुदतवाढ दिलेली आहे। परंतु ई-केवायसी करणे सर्वांना का अनिवार्य आहे आणि याचे काय फायदे होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। तुम्ही पाहता @वेटोइन्फो हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती नोंदवलेली आहे। या माहितीच्या आधारेच वेतन अदा केले जाते। मात्र काही प्रकरणांमध्ये एकच कर्मचारी दुबार नोंद झाल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व लाडकी बहीण योजना मिळवण्यासाठी सर्व महिलांना ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती। शासनाच्या परिपत्रकानुसार एप्रिल 2026 ते मे पर्यंत या कालावधीमध्ये वेतन मिळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले होते। परंतु यामध्ये शासन निर्णयानुसार मुदतवाढ मिळालेली आहे आणि मे पर्यंतचे सगळे कर्मचाऱ्यांचे पगारी ज्या आहेत त्या होतील। परंतु जूनच्या पगारी आपल्याला होण्यासाठी ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे। ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येणार आहे असे सुद्धा या शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे। तर राज्यातील सर्व प्रशासकीय विभाग, जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, महाविद्यालय, कृषी व पशुसंवर्धन संस्था, आदिवासी आश्रमशाळा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या संस्थांना लागू असणार आहे। केवायसी केली जात आहे याची मुख्य कारणे आपण पाहणार आहोत, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत। ई-केवायसी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना कोणकोणता फायदा होणार आहे याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत। ई-केवायसी केल्याने बनावट कागदपत्र जे बनवल्या जातात त्याच्यावर आळा येणार आहे। एकच व्यक्ती अनेक प्रकारचे लाभ घेऊ शकत नाही, हा फायदा ई-केवायसीचा होणार आहे। ही प्रणाली आधार आधारित असल्यामुळे या ठिकाणी बनावट प्रक्रिया होऊ शकत नाही। एकच व्यक्ती एखाद्या प्रक्रियेचा पुन्हा लाभ घेईल या प्रकारची शक्यता या ठिकाणी राहत नाही। कर्मचाऱ्याचा जो लाभ आहे तो प्रत्यक्ष त्याच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी ई-केवायसी महत्त्वाची आहे। ई-केवायसी प्रक्रियामध्ये बायोमेट्रिक किंवा OTPच्या माध्यमातून आपली डिजिटल ओळख पटवल्या जाते आणि त्याच्या माध्यमातून बनावट लाभ किंवा पुनर्लाभ एखाद्या व्यक्तीला घेता येत नाही आणि त्याला आळा बसते। हे सुद्धा एक फायदा या ई-केवायसीचा होणार आहे। ई-केवायसीमध्ये दुबार लाभ घेत असलेल्या व्यक्तीची पडताळणी जलद गतीने होते। थोडक्यात सांगायचे झाल्यास डिजिटल प्रणालीमध्ये व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणे, सुलभता आणणे आणि सुरक्षित व्यवहार होणे यासाठी ई-केवायसी केल्या जाते। ई-केवायसी बाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।